मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केलाय। गेल्या 13 ते 14 वर्षात काहीच झालं नाही, मग संबंधित प्रकरणात माझा काहीच संबंध नसताना आता थेट डायरेक्ट वॉरंट का, असा सवाल जरांगेंनी उपस्थित केला। फक्त मला बदनाम करण्यासाठी हे सुरू आहे असा टोला जरांगेंनी लगावलाय। तसंच हे फडणवीसांना शोभत नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे। आता नोटीस नाही, काय नाही आणि डायरेक्टच बरं डायरेक्ट का लगेच वॉरंट काढलं, बरं काढीनात का ते, आता हरकत नाही, माझा काही संबंध नाही ना, ते व्यवहाराशी काही संबंध नाही। का घडून आणतात मग हे, कशामुळं मला बदनाम करायसाठी? आणि मी काय बदनाम होईन बरं त्याच्यात? छत्रपतींचा इतिहास दाखवला, शान आहे उलट माझी त्याच्यात काय। शंभूराजांचे असेच हालाल झाले पण त्यांनी धर्म सोडला नाही। मी त्या शंभूराजांचा महानाट्य दाखवलेलं, किंवा माझ्या 2-3 बांधव त्याच्यात होते, यांनी समेराम्याने झालेला विषय येतो। आणि त्यावेळेस काय पोरंच होतो सगळे, लय वय पण नव्हतं, केलं दाखवलं। पण हे जाणून बुजून फडणवीस साहेबांना शोभत नाही। मतदान खावं वाटतं, गोड लागतं, गोड काल्याच्या कीर्तनात येऊन फुकट प्रसाद खाल्ल्यासारखा खेळ, गोड लागतं खायला। दोन्ही तसले जरा हे गप्पा ठोकी देऊ ग, आम्हाला त्यांच्या शेजारी जाय ते बोलायला जवळ सोपं जातं। ते पहिली टेबलवर आम्ही बघतो ना त्यांची पहिलीची शाळा भरली, जसं काय एवढं मोठं सभागृह सर्वोच्च, त्यात जसं काय हे भरलं, कुणी उठवतो कोणकडे जातं, कुणी येतं बाहेर येतो, त्याच्या मनाने येतो बसतो, जेव्हा बॉम्बला तेव्हा बोंबलतो, कातो आरडतं। मनोज जरांगे यांनी सरकारवर केलेल्या टीकेवर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली आहे। आशिष शेलार आणि प्रवीण दरेकरांनी जरांगेंवर हल्लाबोल केलाय। आरक्षणाला आमचंही समर्थन आहे, पण तुम्ही जर मर्यादा सोडून बोलत असाल तर आम्हालाही मर्यादा सोडाव्या लागतील, असा थेट इशाराच शेलार यांनी दिलाय। दुसरीकडे प्रवीण दरेकरांनी देखील जरांगेंवर टीकास्त्र सोडलं। समाजाच्या नावावर लोकप्रियता मिळवायची आणि नंतर समाजाच्या प्रश्नांना विसरायचं, तसंच फक्त राजकीय भूमिका मांडायची आणि कुणाची तरी तळी उचलायची, असा टोला दरेकरांनी जरांगेंना लगावलाय। राजकारण सगळ्यांसाठी मोकळं आहे, पण दाखवायचं मराठा समाजासाठी करतोय। मराठा समाजाचे प्रश्न, मराठा समाजाच्या भावनांवर त्या ठिकाणी लोकप्रियता मिळवायची आणि नंतर लोकप्रियता मिळाल्यावर मराठा समाजाच्या प्रश्नांना टच करायचा नाही, केवळ राजकीय भूमिका मांडायच्या, कोणाची तरी तळी उचलायची आणि त्या ठिकाणी कोणाला पाडणार त्याचं नियोजन करायचं आणि पूर्णतः कोणाची तरी बाजू घेऊन कोणाचा तरी त्या ठिकाणी जो काही राजकीय दुस्वास करायचं चाललंय ते करू नये, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे ना। जरांगे पाटील जे बोलतायत ते जोपर्यंत समाजाच्या आरक्षणाच्या भूमिकेबद्दल बोलतायत तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर आहोत, पण ज्या वेळेला ती मर्यादा सोडून ते राजकीय भाष्य करतायत त्यावेळेला जरांगे पाटीलांना माझं स्पष्ट सांगणं आहे की आम्हालाही मर्यादा सोडाव्या लागतील।